प्रियांनो, ह्या मंडळीला मागील 26 वर्ष प्रभूंनी राखलेलं आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभू खूप चांगला आहे प्रियांनो. इनफॅक्ट राखलेलं म्हणणं हे फार चुकीचं राहील. प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्याला चालवलेलं आहे आणि तो चालवत आहे आणि तो चालवणार आहे आणि तो चालवत नेणार आहे. तो म्हटला, मी माझी मंडळी खडकावर बांधीन आणि त्याविरुद्ध नरकाच्या दार उभं टाकणारच नाही. प्रियांनो, मागील काही वर्षांमध्ये एक छोटासा दृष्टांत ह्या मंडळीला दिलेला आहे आणि तो दृष्टांत म्हणजे सर्वात पहिला दृष्टांत मंडळीसाठी की मंडळीमध्ये 1000 शिष्य असावे. प्रियांनो, मंडळीमध्ये आम्ही सभासद बघत नाही, पण शिष्य असावे, जे शिष्य दुसऱ्यांना शिष्य करतील. आणि ते उद्दिष्ट आहे 1000 शिष्य मंडळीमध्ये असणं. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा असा दृष्टांत आहे, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1000 मंडळ्या असाव्यात. आणि तसंच हिंदी जो बेल्ट आहे, हिंदी भागामध्ये ज्या हिंदी भाषिक लोकांमध्ये मंडळ्या स्थापन होतील, त्याचबरोबर नेपाळमध्ये देखील प्रियानो हिंदी भाषा बोलली जाते. आणि मागच्या काही दिवसामध्ये प्रभूने ही जी वाढ आहे ती वाढ दिलेली आहे. आता बिहारमध्ये आपली मंडळी आहे, मध्य प्रदेशमध्ये आपली मंडळी आहे आणि ह्या मंडळ्या वाढत जाणार आहेत. येत्या दिवसांमध्ये आम्ही त्याची वाढ पाहणार आहोत. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला वाटत नाही त्या प्रकारे मंडळीची अद्भुतरित्या वाढ झालेली मी पाहिली. प्रभू खूप चांगला आहे प्रियांनो. आणि म्हणून हा दृष्टांत आपल्या मनात असू द्या. ह्या दृष्टांताची प्रार्थना करा. प्रियांनो, हा दृष्टांत आम्ही लिहून ठेवलेला आहे की 1000 मंडळ्या येत्या दिवसात आम्हाला पाहायच्या आहेत. आता आम्ही त्याला वेळेची मर्यादा घालत नाही. प्रभू परमेश्वर फार लवकर ते करू शकतो, पण आम्ही एक टार्गेट, आमच्यासमोर एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की त्या 1000 मंडळ्या स्थापायच्या आहेत. अजून एक गोष्ट सांगतो प्रियांनो, की त्याला आम्ही मर्यादा पण घालू इच्छित नाही. आम्ही देवाच्या कार्याला अमर्याद करू इच्छितो. कारण ज्या 1000 मंडळ्या होतील त्या स्वतः अधिक मंडळ्या स्थापन करणाऱ्या, मंडळीला मंडळी जन्म देणाऱ्या मंडळ्या असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहू इच्छितो की देवाचं कार्य ह्या महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आणि त्याचं गौरव झालेलं. धन्यवाद. प्रियांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे आम्ही आमच्या मंडळीमध्ये काही मूल्य ठेवलेले आहेत. आमचे त्याला व्हॅल्यूज असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि ते जे व्हॅल्यूज आहेत, आम्ही ख्रिस्त केंद्रित आहोत. आमचं जीवन हे देवाच्या वचनावर, पवित्र शास्त्रानुसार मंडळी अवलंबून आहे प्रियांनो. त्याच वेळेला आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की जो परमेश्वर आहे मानवाला महत्त्व देतो. प्रियांनो, आम्ही ह्या हॉलमधल्या वस्तूंना महत्त्व देत नाही, पण जे मनुष्य आहेत त्यांना आम्ही महत्त्व देतो. प्रियांनो, ही मंडळीचा कणा हा प्रार्थना आहे. प्रार्थना हे आमचं मूल्य आहे. प्रार्थनेद्वारे तसंच प्रियांनो आम्ही विश्वास ठेवतो सेवा करण्यासाठी, पण ती सेवा नुसती सेवा नाही तर त्यागाची सेवा आहे. प्रियांनो, आम्ही विश्वास ठेवतो स्वयंसेवी सेवा करण्याची, व्हॉलेंटरीली प्रभूसाठी सेवा करणारा हा आमचा प्रियांनो विश्वास आहे. त्याचबरोबर आम्ही विश्वास ठेवतो की आम्ही एकमेकाच्या अधीन असलं पाहिजे, देवाच्या अधीन आणि एकमेकाच्या अधीन होऊन सेवा कार्य करण्यावर आमचं विश्वास आहे. प्रियांनो, आमचा विश्वास आहे, आमचं मूल्य आहे की मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आम्ही संभाषण करायला पाहिजे. एकमेकाबरोबर आम्ही ते संभाषण करायला पाहिजे, कुठली भीती न बाळगता. आम्ही अजून एक महत्त्व देतो प्रियांनो, ज्याचं आमचं मूल्य आहे की आम्ही वेळेला महत्त्व देणारे लोक आहोत प्रियांनो. तसंच परत एकदा मी सांगतो, जे पुढारीपण आहे ते पुढारीपण प्रियांनो सेवक पुढारीपण ह्यावर आमचा विश्वास आहे. प्रियांनो, ह्या मंडळीतून सुवार्थ प्रसार हा आमचं एक व्हॅल्यू आहे. आणि सरते शेवटी सांगतो प्रियांनो, ही मंडळी एक कुटुंब आहे, पण त्याच वेळेला प्रत्येक एक कुटुंब जे आहे ते बांधलं जावं.
समाज बांधला, जेव्हा कुटुंब बांधलं जातं तेव्हा समाज बांधला जातं. आणि म्हणून आमचं मूल्य मंडळीचं काय असेल, कुटुंबाला बांधणं आहे. आणि एक कुटुंब नव्हे, मंडळी म्हणून एक कुटुंब आहे, त्याच वेळेला वैयक्तिक कुटुंब देखील बांधले जावे. माझा विश्वास आहे ह्या कुटुंबामध्ये माझ्या भावना बहिणींनो, ह्या आठवणी परत तुम्हाला मी देत आहे ह्यासाठी की तुम्हाला याची आठवण व्हावी. मागील काही वर्षांमध्ये प्रभूने आम्हाला चालवलेलं आहे आणि येत्या वर्षांमध्ये प्रभू त्याच्या गौरवात आम्हाला चालवेल आणि त्याचं महानता, त्याचं कार्य ह्या मंडळीतून घडत जाणार आहे. धन्यवाद. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. प्रेज द लॉर्ड चर्च. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे. आणि प्रियांनो, आज आम्ही आपल्या चर्चची 26वी ॲनिव्हर्सरी साजरी करत आहोत आणि व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी सर्वांना. आणि प्रियांनो, परमेश्वराचं जे चांगुलपणा आहे, परमेश्वराचा विश्वासूपणा हे आम्ही सेलिब्रेट करतो आणि आम्ही त्याला धन्यवाद देतो. स्तोत्र 103मध्ये असं म्हटलं आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रियांनो, परमेश्वराचे अनंत उपकार आमच्यावर आहे. त्याची कृपा ह्या सर्व वर्षांमध्ये होती आमच्याबरोबर, म्हणून आम्ही आज इथं आलो. आणि नाही का, सर्व मंडळी आपण एकत्र इथं आलो आहोत प्रभूचं जे चांगुलपणा आहे आणि विश्वासूपणा आहे त्याचा जयोत्सव करण्यासाठी आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याचं उपकार स्मरण करण्यासाठी. आणि प्रियांनो, स्तोत्र 138मध्ये असं लिहिलं आहे की मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, तुझ्या दयेमुळं व तुझ्या सत्यामुळं मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. प्रियांनो, ही वेळ आहे प्रभूला धन्यवाद देण्याची, त्याची आराधना करण्याची. इट्स टाईम टू वर्शिप हिम. प्रियांनो, ह्यावेळेस आपलं कॉयर आपल्यामध्ये आहे आणि का नाही आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया आणि त्यांचं स्वागत करूया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड चर्च. आपण इथे देवाची स्तुती आराधना करण्यासाठी एकत्रित झालो आहोत आणि देव आपल्यावर प्रेम करतो, तर आपण त्याची स्तुती आणि आराधना पूर्ण समर्पणाने केली पाहिजे. जर आपण जे काही आता घरामध्ये असताना काम करत असू किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण व्यस्त असू, तर सर्व कामं बाजूला ठेवून आपण त्याची स्तुती आराधना पूर्ण समर्पणाने करणार आहोत. आणि मी तुम्हाला एक उत्तेजन देऊ इच्छिते की परमेश्वर सर्व काळ सारखाच आहे. आमेन. इतिहास बदलतो आणि सरकार बदलते, पण आपला देव पूर्वीपासून, युगाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारखाच आहे. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण तो आमच्यासाठी तोच आहे जो तो पूर्वी होता. आमेन. आणि तो पवित्र आहे. हालेलुया. आपण पवित्रतेने त्याची स्तुती आणि आराधना करूयात. जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा. है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, जावेदा यीशु मसीहा. पूरे दिल से मन्नत मांगो, तेरी रूह से मैं भर जाऊं, पूरे दिल से मन्नत मांगो, तेरी रूह से मैं
बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है। इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा, है जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है। भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है। भजते तेरा नाम यीशु है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। है जावेदा यीशु मसीहा, 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 है जावेदा यीशु मसीहा। परमेश्वराचा जय जयकार आपण सतत आणि सर्वदा केला पाहिजे. पहिली गोष्ट तो योग्य आहे म्हणून, आणि दुसरी गोष्ट त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केलं त्याच्यासाठी. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहाँ, मैं जो पहले मुर्दा था तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. हम सब मिलकर गाएंगे. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आई हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आई हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी पाई अपनी जिंदगी, यीशु मेरा शाफिया तूने दी है जिंदगी. आई जीवन में खुशी
अपनी शक्ति मुझको दी ताकि तू मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी ताकि तू मैं गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। सब मिलकर गाएंगे। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। थैंक यू गॉड। हो जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए सब कुछ है किया। तूने मेरे लिए सब कुछ है किया। तूने मेरे लिए सब कुछ है किया।
चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझ में यीशुआ। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। हर भूख मेरी तूने है जाना, बाहों में लेकर मुझको संभाला। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझ में यीशुआ। मेरी सोच से परे आश्चर्य कामों से तूने बना दी। हर एक सोच से परे आश्चर्य कामों से तूने बना दी। हर एक कमी में कठिनाइयों में सब उजड़ा लगे, पर तेरी हाथ की परछाई कभी ना हटेगी। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं से मैं खोया भी अगर, फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे। तेरी राहों से मैं खोया भी अगर, फिर भी तेरी कृपा छोड़े ना मुझे। गुजारिश को कबूल तूने है किया यीशुआ। मेरे सवालों का जवाब तू यीशुआ, यीशुआ। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद
येशुआ तेरा धन्यवाद येशुआ. प्रभू आज आम्ही धन्यवाद देतो कारण की तुझं सानिध्य आमच्यामध्ये आहे प्रभू. तू आमच्याशी विश्वासू राहिला आहेस प्रभू, म्हणून आज आम्ही तुला उंचावतो, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणतो, आमेन. प्रेज लॉर्ड चर्च, ही वेळ आहे देवाचं वचन कबूल करण्याची. आणि माझ्या पाठीमागं हे स्तोत्र 92 वचन 13 आपण सर्वजण माझ्या मागं बोलूया. पहिले मी बोलल, त्यानंतर आपण सर्वजण बोलूया. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. ही वेळ घेऊया प्रियांनो, स्वतःला त्या देवाच्या वचनामध्ये आपण पाहूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू आम्ही तुझ्या आभार मानतो. शांदानामा समांदयाना मनांदरा बलांदना मनांदरा बलांदना मनांदरा बलांदना मा सबांदयाना मनांदा. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो बापा, कारण तू प्रभूजी बापा आम्हाला प्रभूजी बापा परमेश्वराच्या घरामध्ये तू रोवलेलं आहे बापा. आणि प्रभू तू आम्हाला प्रत्येकाला, मंडईतल्या प्रत्येकाला देवाच्या अंगणामध्ये तू प्रत्येकाला समृद्ध केलेलं आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. तुला गौरव देतो बापा, येशूच्या नावामध्ये बापा, आमेन. प्रियांनो, नाही का मागील 26 वर्ष परमेश्वर या मंडळीला चालवत आहे. प्रियांनो, मला सांगू द्या की परमेश्वर हा मुख्य मेंढपाळ आहे या मंडळीचा आणि तो या मंडळीला गौरवातून गौरवात चालवणारा आहे. आणि ह्या मंडळीद्वारे अनेक मंडळ्या स्थापन होत आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर. आणि 1000 आणि त्यापेक्षा अधिक मंडळ्या परमेश्वर स्थापन करणार आहे. आणि प्रियांनो, याद्वारे परमेश्वराचं राज्य ह्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी येत आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद. प्रियांनो, मागील वर्षांमध्ये जे जे कुटुंब चालत आहेत एकत्र, त्यांच्या पैकी काही जण आता साक्ष देणार आहेत आणि काय आहे त्यांचं स्वागत आपण करूया. प्रेस लॉर्ड चर्च बायबल फेलोशिप सेंटर 26 वर्ष पूर्ण करतात, म्हणून प्रत्येक चर्चमधील प्रत्येक मेंबरचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. विशेष करून देवाने आम्हाला 26 वर्ष चांगल्या रीतीने सांभाळलं, याबद्दल पहिल्यांदा देवाचे आभार मानतो. विशेष करून ज्या बायबल फेलोशिप सेंटरमध्ये पूर्ण चालू असताना सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी ह्या चर्चचा मेंबर आहे. त्यामुळे आमच्या प्रत्येक चर्चमधील जी काही वाढ झालेली आहे ती एक मेंढपाळ जो जसा देवबाप मेंढपाळांची सेवा करतो त्याप्रमाणे आमच्या चर्चचे पास्टर श्री सुधीर साबळे आणि रेचलताई यांच्यामुळे या चर्चची जी वाढ झालेली आहे ती वाढ आम्ही पाहतो आहे. आमच्या चर्चचं जे काही वैशिष्ट्य आहे किंवा जे आमचे 1000 मंडळी स्थापन करण्याचं जे ध्येय आहे ते देवबाप आमचं लवकरात लवकर पूर्ण करत आहे. विशेष करून आम्ही ह्या चर्चमध्ये असताना ज्या काही घटना, जे काही सामाजिक कार्य, विशेष करून परमेश्वर देवबाप आम्हाला सर्व गोष्टीतून पुरवतो आहे. सामाजिक कार्यात आमचा मोठा वाटा आहे. आजच्या कोरोनाच्या काळात आम्ही देवबाप जसं पुरवतो त्याप्रमाणे आम्ही येथील धानोरी आणि इतर क्षेत्रामध्ये आम्ही 10 रुपयामध्ये पूर्ण जेवण देत आहे. विशेष करून परमेश्वर बाप आमच्या कुटुंबाला जे आध्यात्मिक वाढ झाली ती परमेश्वर बापाने जे सुधीर साबळे आणि रेचलताई यांच्या ज्ञानाने आम्ही भरून गेलो आहोत. ते वचनाची वाढ आमच्या कुटुंबात झालेली आहे. त्या वचनाप्रमाणे चालण्याची शक्ती आम्हाला मिळालेली आहे. बायबल फेलोशिप सेंटरमध्ये जे काही प्रगती झाली आहे ते प्रगती फक्त वचनामुळे आणि देवाच्या या वचनामुळेच झालेली आहे. ते वचन आमच्या सर्व कुटुंबामध्ये ग्रहण करण्याची शक्ती आम्हाला जी दिलेली आहे आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यास आम्हाला शिकवलेलं आहे. हे सर्व हे वैशिष्ट्य बायबल फेलोशिप सेंटरचं आहे. आणि ह्या सर्व बायबलचा अभ्यास पूर्ण बायबलमधील व्यक्ती सर्व करत आहेत. त्यामुळे
पास्टरचे आणि रेचलताईंचे आम्ही खूप खूप आभार मानतो. 26 वर्षात पदार्पण करत असताना प्रत्येकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रेज द लॉर्ड चर्च. मला खूप आनंद होतो आहे की नाही का आपण एकत्र 26वा आपल्या चर्चचा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि सगळ्यांना त्या 26th ॲनिव्हर्सरी जी आपल्या चर्चची आहे त्याच्याबद्दल शुभेच्छा देते. प्रियांनो, ॲक्च्युली 23 वर्ष ह्या मंडळीबरोबर असोसिएट आहे आणि हा खूप चांगला अनुभव आहे. कारण की ह्या मंडळीमध्ये माझी ॲक्च्युली आत्मिकरित्या माझा जन्म झाला आणि मी वाढत गेले. खरं सांगायचं तर रेचल सिस्टर, सुधीर दादा ह्यांनी नाही का वचनामधनं हळूहळू आम्हाला इतकं सुंदर नॅरिश केलं आणि मला असं वाटतं की आज आम्ही जो बायबलमध्ये किंवा वचनामध्ये जो आम्ही स्थिरावलो हे फक्त ह्या वचनामुळे आणि ह्यांच्या शिक्षणामुळे. मला आज 2 गोष्टींचा उल्लेख करावा असा वाटतो आहे आपल्या मंडळीबद्दल, की आपल्या प्रत्येकाला आपले विजन्स आणि मिशन माहिती आहे मंडळीचं काय आहे प्रियांनो. पण 2 गोष्टी अशा मला सांगाव्याशा वाटतात आजच्या दिवसामध्ये, की आपली मंडळी जी आहे ही खूप पार्टिसिपेशनमध्ये ॲक्च्युली बिलीव्ह करते. कारण आपले कुठलेही इव्हेंट्स होतात, कुठलेही प्रोग्राम्स होतात, त्यावेळेस आपण बघतो की प्रत्येकजण मंडळीमधला प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सहभागी असतो. आणि जेव्हा आपण सहभाग घेतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक ओनरशिप येते आणि जेव्हा ओनरशिप येते त्यावेळेस आपण काय करतो की आपली प्रार्थनेची जी प्रार्थना जी आहे ती आपण अजून बळकट करतो. कारण प्रार्थनेशिवाय निश्चितच आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत आणि तेच आपल्याला इतक्या वर्षात शिकवलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या चर्चमधून जेव्हा जेव्हा वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात त्यावेळेस एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावीशी वाटते आज, की आपल्या चर्चमध्ये जेव्हा वुमन कॉन्फरन्स सुरू झाली, वुमन कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक स्त्रियांमध्ये एक आत्मिकरित्या खूप छान बळकटी आली. प्रत्येकाला काही ना काही करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमुळे आम्ही जास्तीत जास्त वचनामध्ये वाढत गेलो, वचनामध्ये स्थिरावलो. आणि मला असं वाटतं की ह्यावेळेस निश्चितच सुधीरदादा, रेचल सिस्टरांना तर आम्ही खूप खूप आभार देतो. कारण त्यांच्यामुळे मी आणि माझं कुटुंब हे वचनामध्ये स्थिरावलो, आमचा विश्वास वाढला. त्याचप्रमाणे प्रियांनो, आपल्या मंडळीमध्ये बरेचसे लीडर्स आहेत, बरेचसे एल्डर्स आहेत ज्यांचा नेहमी आम्हाला नाही का सपोर्ट मिळाला. सुधीरदादा, रेचल सिस्टर त्यांच्याकडे कधीही कुठलेही प्रश्न घेऊन गेलो तर प्रत्येक वेळेस एक उत्तम मार्गदर्शन आम्हाला मिळत गेलं. त्याबद्दल धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड. मी साक्ष देणारे. माझं नाव प्रीतीलता गायकवाड. मी बायबल फेलोशिप सेंटरमध्ये ज्या वेळेला सुरुवात होती तेव्हापासून मी या मंडळीच्या सोबत जोडलेली आहे. कॉटेज मीटिंगच्या वेगवेगळ्या ठिकाणी कॉटेज मीटिंग घेतले जात होते आणि त्या कॉटेज मीटिंगमधूनच ह्या मंडळीची स्थापना झालेली आहे. जसं की येरवडा विभाग, त्याचबरोबर नागपूर चाळ अशा विभागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये कॉटेज मीटिंगच्या माध्यमातून देवबाप्पांनी या मंडळीची सुरुवात केली आणि आज या मंडळीला मागील 26 वर्ष परमेश्वरांनी चालवलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या कुटुंबाची देखील परमेश्वराने भरभराट केलेली आहे आणि देवबाप्पाचं वचन सांगतं की तो आपल्याला कुठल्याच चांगल्या गोष्टीची वाण पडू देत नाही आणि ते सगळे आशीर्वाद त्यांनी आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ते प्रकट केलेले आहे आणि त्याचा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. वैयक्तिकरित्या माझी स्वतःची, माझ्या कुटुंबाची परमेश्वराच्या भयामध्ये, त्याच्या कृपेमध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणून परमेश्वराचे सर्व आर्थिक आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद आणि आध्यात्मिक आशीर्वाद, कौटुंबिक आशीर्वादांनी त्यांनी आमची उन्नती केलेली आहे. त्याबद्दल आणि मंडळींनी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रार्थनेमध्ये उचलून धरलेलं आहे. देवाच्या शिकवणीमध्ये, त्याच्या भयामध्ये चालण्यासाठी आणि वचनावरती कशा पद्धतीने आपण उभा राहू शकतो यासाठी मंडळींनी, पास्टरांनी विशेष आणि रेचलताईंनी आमच्यासाठी खूप प्रार्थना विनंत्या केलेल्या आहेत आणि परमेश्वरांनी आम्हाला या ठिकाणामध्ये त्याच्या कृपेसाठी, त्याची सुवार्ता गाजवण्याच्यासाठी आम्हाला उभं केलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वराच्या नावाला मी खरोखर धन्यवाद देतो की मागील 26 वर्ष बायबल फेलोशिप सेंटर हे प्रभूच्या सेवेमध्ये तत्पर आहे आणि प्रतिदिवशी ही सेवा ही वाढतच आहे. प्रभूला धन्यवाद देतो की मला या मंडळीचा भाग अशी होण्याची संधी मिळालेली आहे. प्रियांनो, बायबल फेलोशिप सेंटर हे देवाच्या वचनावर आधारित अशी मंडळी आहे आणि प्रियांनो, मी ह्या मंडळीमध्ये आल्यानंतर शिकलो की कसं आपण देवाच्या वचनावर अवलंबून राहू शकतो, कसं देवाचं वचन आपण अभ्यास करून त्यावर आपलं जीवन अवलंबून करू शकतो. प्रियांनो, पवित्र आत्म्याची संगती ठेवून,
पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालणं आणि आत्म्याच्या फळांमध्ये वाढणं ह्या मंडळीमध्ये मला शिकायला मिळालं. प्रियांनो, या मंडळीमध्ये लीडर्स आणि लीडरशिप यांना प्राधान्य दिलं जातं आणि अनेक लीडर्स ह्या मंडळीद्वारे तयार होत आहे आणि त्याची सेवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. खरोखर ही मंडळी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद अशी ठरलेली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत पवित्र शास्त्राचं महत्त्व आणि ते वचन कसं कन्फेस करून आपल्या जीवनामध्ये लागू करणं हे ह्या मंडळीचा मुख्य पाया आहे. आणि ह्या वचनाची पेरणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असताना अनेक कुटुंब बदलत आहेत, अनेकांचे जीवन बदलत आहेत. माझंही जीवन प्रभूने आशीर्वादित केलं आणि म्हणून मी प्रभूला खूप खूप धन्यवाद देतो. आणि हे मंडळी म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंबामधली नाती संबंध हे गोडीचे आहेत, हे मैत्रीचे आहेत. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी ही मंडळी आशीर्वाद ठरणार आहे. फक्त महाराष्ट्र नव्हे, तर उत्तर भारतासाठी देखील ही मंडळी आशीर्वाद ठरणार आहे. या मंडळीद्वारे अनेक सेवक तयार होणार आहेत आणि त्या देवाचं गौरवाकरता त्यांचा उपयोग होणार आहे. खरोखर प्रभूला धन्यवाद देतो की ह्या मंडळी अशाच रीतीने ही मंडळीची वाढ व्हावी आणि अशा अनेक वर्ष मंडळीचे आशीर्वादित वाढदिवस मंडळीला दिसावेत अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. थँक्यू. गुड मॉर्निंग चर्च. देवबापाला मी धन्यवाद देते की खरोखर परमेश्वराने मला या मंडळीमध्ये रोपलं आहे. ही देवाची योजना आहे म्हणून देवाला धन्यवाद. कारण की मला अजूनही आठवतं की मी 12th स्टँडर्डमध्ये होते 1993मध्ये आणि माझ्या मम्मीने मला एक सेल ग्रुप, त्यावेळेस सेल ग्रुप असायचे, माझी मम्मी मला सेल ग्रुपला घेऊन गेली आणि एक शुक्रवारचा तो दिवस होता आणि परमेश्वराने मला पूर्णपणे आशीर्वादित केलं आणि माझं जीवन बदललं. आणि सॅटर्डेलाच म्हणजे शुक्रवारचा तो दिवस होता आणि शनिवारी मी माझं जीवन बदललेलं पाहिलं. सर्व गौरव मी परमेश्वराला देऊ इच्छिते. कारण देवाचं वचन सांगतं इट्स नॉट बाय माइट, नॉट बाय पॉवर, बट बाय माय स्पिरिट सेज द लॉर्ड. म्हणून त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी मला बदललं आणि माझं जीवन पूर्णपणे देवानी एक पीठमधून काढून एक वर आणलं आणि मला स्वच्छ करून परमेश्वराने त्याच्या राज्यासाठी वापरलं. म्हणून धन्यवाद देते परमेश्वराला. आणि मी धन्यवाद देते त्यावेळेस आपले पास्टर आमचे युथ लीडर होते आणि ते आम्हाला नाही का खूप आशीर्वादित असे होते. कारण आम्ही आमच्या सर्व काही गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर करायचो आणि देवानी त्यांच्याद्वारे त्यांनी एवढं इन्व्हेस्टमेंट आमच्यामध्ये केलं, त्यांच्या वेळेद्वारे, त्यांच्या प्रार्थनेद्वारे, त्यांच्या सॅक्रिफायसेसद्वारे. आणि परमेश्वराने मला खूप खूप आशीर्वादित केलं आणि ते फळ आम्ही आज पाहतो. देवाला आम्ही त्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मग त्यावेळेस चर्चमध्ये वुमन कॉन्फरन्स असायच्या, त्याद्वारे परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं आणि इनर हिलिंग, ब्लेसिंग, स्पिरिट फिल्ड वचन म्हणजे परमेश्वराने मला प्रॉफेसी या प्रत्येक गोष्टींनी मला आशीर्वादित केलं. देवाला प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद. आणि परमेश्वराला म्हणजे देवाने मला एनकरेजमेंट, रिस्टोरेशन ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. आणि आम्ही बघतो त्यावेळेस संडे स्कूल पण आमच्याकडे होते, तर 2-3 लेकरं होते, पण आता 75 लेकरं आपल्याकडे आहेत. आणि टीचर्स पण आता आपल्याकडे 7 टीचर्स आहेत. स्पिरिट फिल्ड, ब्लेस्ड teachers we have got and I thank God for all the teachers that God has blessed and given us. देवाला धन्यवाद देऊ इच्छिते. आणि आपण जसं एक बी पेरतो, पाणी आपण घालतो, परंतु वाढ देणारा परमेश्वर आहे. तसंच ही मंडळीची जी वाढ आहे ते परमेश्वर म्हणजे 24 वर्षापासून आपण पाहतो की परमेश्वरने प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ केलेला आहे. आणि आपण बघतो ब्रांच चर्चेस झालेल्या आहेत, लेकरांमध्ये वाढ झालेली आहे, यूथ, टीनेजर्स, प्रत्येक गोष्टीमध्ये ऑल गॉड इज ब्लेसिंग एव्हरीवन विथ गुड टॅलेंट्स, विथ स्पिरिट फिल्ड. सो देवाला सर्व गोष्टीबद्दल धन्यवाद. आणि देव तुम्हा प्रत्येकांना खूप आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. प्रियांनो, आजच्या ह्या रविवारच्या सकाळी आपल्याला एक चांगले उपदेशक आहेत. हे माझे मित्र आहेत, पास्टर जिओ वर्गीस. हे अहमदाबादमध्ये असतात. प्रियांनो, प्रभूंनी त्यांना निवडलेलं आहे. ते एक स्वतः वैयक्तिकरित्या एक व्यावसायिक आहेत, त्यांची स्वतःची एक व्यवसाय आहे, पण तरीसुद्धा ते पाळक पण करतात. अहमदाबादमध्ये त्यांच्या 4पेक्षाही जास्त ब्रांचेस आहेत, मंडळांमध्ये आहेत प्रियांनो. आणि ते हिंदीमधून आम्हाला सांगते बोलणार आहेत, आमच्या जीवनात सांगते. त्यांच्या चर्चचं नाव ग्रेस चर्च आहे. प्रियांनो, ते विवाहित आहेत, त्यांना 4 मुली आहेत
आणि माझा विश्वास आहे की आज सकाळी देवबाप आमच्या जीवनात सांगती एक भविष्यात्मक असा संदेश देणार आहेत. आणि आपण सर्वजण पास्टर जिओ वर्गीस यांचं स्वागत करूया येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. बाइबल फेलोशिप सेंटर पुणे और पास्टर सुधीर साबले और परिवार, आप सबको यीशु मसीह के नाम में प्रेमी सलाम. आपकी कलीसिया के 26 साल पूरे हुए. एक बहुत ही अनोखा पड़ाव आपने पूरा किया है. ये प्रभु के आशीषों के और अगुवाई के बगैर हो नहीं सकता था और प्रभु ने आपको यहाँ तक चलाया और एक बहुत ही प्रभावशाली कलीसिया बनने के लिए आपको और आपके पासबान को, आपके अगुए की टीम को मदद की. इसके लिए मैं प्रभु का बहुत बहुत आभारी हूँ. आपके विषय में मैं काफ़ी कुछ सुन चुका हूँ क्योंकि पिछले 4-1 साल से पास्टर सुधीर के साथ एक बहुत करीबी का रिश्ता बनाने का तक प्रभु ने मुझे दिया. उनको बहुत करीब से देखने का मौका मिला. उनके दर्शन, उनके बोझ और उनके साथ उनके सपने, उनके तरीके, उनकी शिद्दत इत्यादि देखकर बहुत प्रभावित होने का भी प्रभु ने मुझे सौभाग्य दिया. और उनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने मुझे ये मौका दिया कि आप लोग के साथ मिलकर इस अनोखे समय में आपके साथ में आ सकूं. और प्यार से हम उनको दादा बुलाते हैं. तो दादा बहुत बहुत धन्यवाद कि आपने मुझे ये मौका दिया और आपकी कलीसिया के ऊपर प्रभु की ओर से और भी भलाई और आशीष आने वाले दिनों में मैं बोलना चाहता हूँ. मुझे जो समय दिया गया है उसमें मेरे दिल में प्रभु ने जो बातें डाली है मैं आपके सामने रखना चाहता हूँ. पिछले 3-4 महीने हम सब के लिए ऐतिहासिक थे, अभूतपूर्व थे. और एक बात जरूर है, हमने देख लिया कि ये संसार, ये दुनिया की सारे राज्य, राष्ट्र और शक्तिशाली लोग कितने नाजुक है. किसी ने इस तरह से कहा कि संसार भर के सारे कोरोना वायरस को मिलाकर उनका वजन किया जाए तो 2 ग्राम जितना वजन ही होता है. तो 2 ग्राम वायरस ने सारे संसार को अपने पटरी पर रोक दिया और मजबूर कर दिया कि अपनी सारी बातों को छोड़ दे. अर्थव्यवस्था और सारे कार्यक्रम, जितने भी योजनाएं संसार भर के सारे देशों प्रदेशों ने बनाए थे, सबको ठप कर दिया. तो इंसान क्या है, ये बिल्कुल खुला हो गया. दूसरी बात, ये 3-4 महीनों ने हमको ये भी याद दिलाया है कि प्रभु अपनी योजनाओं में कायम है. वो किसी के लिए रुकने वाला नहीं, वो जो करने वाला है उसमें वो आगे बढ़ते जा रहा है. और ये सारी बातें उसकी ओर से हम सब के लिए एक चिन्ह है कि वो महिमा में बहुत जल्द लौट कर आने वाला है. हालेलुया. और मैं विश्वास करता हूँ कि इन चिन्हों को समझकर आपने पिछले कुछ महीनों के अंदर आपने खुद का एक आत्मनिरीक्षण किया होगा. आपने खुद को परखा होगा. आपके जीवन में क्या आवश्यक, क्या ज़रूरी बातें हैं उसको देखा होगा. किन चीज़ों का क्या मूल्य और क्या वैल्यू होना चाहिए वो आपने समझा होगा. और वही नहीं, आपने अपने परिवार वाले, अपने बच्चों के साथ सब समय बिताया होगा. क्योंकि इस संसार की व्यस्तता ने हमें ये सब करने से वंचित कर दिया था, हमें रोक दिया था. लेकिन प्रभु ने बहुत अनोखा मौका दिया कि हम सब अपने कामों से रुक जाए, सब कुछ छोड़ छाड़ कर जो जरूरी है उन्हीं चीज़ों की ओर गौर करें. मैंने कभी भी मेरे जीवन दरमियान ऐसा एक समय आएगा सोचा नहीं था. ना ऐसा सोचा था कि प्रभु के आगमन के पहले हमें एक ऐसा अनोखा मौका मिलेगा कि हम थोड़ा सा समय निकाल कर खुद को परख सके और अपने आप को तैयार कर सके. उसके आने के पहले इतना बड़ा एक चिन्ह हमारे सामने आएगा मैंने कभी नहीं सोचा था. तो ये अगर हम सबको मिला है तो मैं समझता हूँ कि ये जो पिछले 3-4 महीने का लॉकडाउन है हम सब के लिए एक बहुत ही अनोखा मौका था कि हम अपने आप को परखें और उसके आगमन के लिए तैयार करें. प्रभु नहीं चाहता कि कोई भी नाश पाए और इसके लिए वो चाहता है कि हम सब इन बातों को देखकर अपने आप को तैयार करें. हमारे विश्वास जो है वो मजबूत हो जाए, हमारा प्यार जो है वो ठंडा ना पड़े. तो अगर ऐसा मौका हमको मिला है तो हम धन्य हैं. अगर आप ये विश्वास करते हैं तो आप मेरे साथ कह सकते हैं कि हम धन्य हैं. आई एम ब्लेसेड. ब्लेसेड जो शब्द है हम सबसे पहले यीशु मसीह के मुख से पहाड़ी उपदेश में सुनते हैं.
मत्ती 4 तक हम देखेंगे कि वो इस प्रभु के राज्य का प्रचार करते करते गांव गांव में जाता, बहुतों को वो चंगाई प्रदान करता। लेकिन मत्ती 5 जैसे ही शुरू होता है तो वहां पर वो पहाड़ पर सिखाना शुरू करता है, प्रचार नहीं, सिखाना। एक बहुत बड़ी भीड़ वहां पर होती है और सिखाना शुरू करते ही जो पहला शब्द उसके मुख से निकला वो था धन्य हो तुम, ब्लेसेड हो तुम। पहला ही शब्द जो उसकी बातों को सुनकर सीखना जो चाहते हैं उनके लिए प्रभु की ओर से पहला शब्द क्या है? धन्य हो तुम, धन्य। ये प्रभु की योजना हम सबके लिए है कि हम धन्य बने, और इसके लिए पहला शब्द इसलिए नहीं कि हम उसके योग्य है, लेकिन वो उसकी योजना है कि हम धन्य बने, और इसलिए पहला शब्द वो जो बोलता है वो धन्य। अब धन्य शब्द को देखा जाए, व्हाट इज ब्लेसेडनेस, तो बहुत ही साधारण भाषा में खुश होना, एक खुश अवस्था में रहना। पर हम में से कई सारे लोग इतनी सरल सरल बातों पे खुश हो जाते हैं, जैसे कि आइसक्रीम मिल गया तो खुश, बिरयानी मिल गया तो खुश। तो हमारा खुशी का लेवल जो है बहुत छोटा है, छोटा मोटा कुछ मिल जाता है तभी भी हम बहुत खुश हो जाते हैं। तो उस खुशी की बात नहीं कर रहे। वहां पर यीशु एक बहुत ही खास यूनानी शब्द का इस्तेमाल करता है, और वो शब्द है मकारियोस। और मैं चाहता हूं कि ये शब्द आप याद रखें, क्योंकि ये शब्द मैं बार बार दोहराऊंगा, मकारियोस। अब मकार नहीं, मकारो भी नहीं, मकारियोस। अब ये जो शब्द है यूनानी भाषा में किसी के लिए भी इस्तेमाल नहीं करते थे। जो बहुत ज्यादा धनी है और बहुत सुख विलास में रहता है, उसके विषय में कहा जाता था कि ये मकारियोस है। या ऐसा कोई व्यक्ति जिसके पास बहुत ज्यादा दौलत और शोहरत है, उसके विषय में कहा जाता था कि ये मकारियोस है। या देवी देवताओं के विषय में कहा जाता था, या जो व्यक्ति इस दुनिया की पीड़ा व्यथा सब छोड़कर एक अनंत अवस्था में पहुंच गया है, तब उसके विषय में कहा जाता था मकारियोस। तो मकारियोस किसी के लिए भी बोला नहीं जाता था। खास कर यीशु के सामने बैठे हुए चरवाहे, चुंगी लेने वाले, मछुआरे, बुढ़े, स्त्रियां, बच्चे, उनके लिए तो मकारियोस शब्द था ही नहीं। लेकिन फिर भी यीशु जानबूझकर वो शब्द का इस्तेमाल करता है, और वो कहता है धन्य हो तुम अगर तुम आत्मा में दरिद्र, धन्य हो तुम कर कर वो आगे कहता जाता है। 8 बार वो कहता है धन्य हो, धन्य हो। अब वो ऐसा नहीं कहता है कि धन्य तुम होंगे अगर ऐसा वैसा फलाना इत्यादि करोगे, तो एक आज्ञा नहीं है बात, पर हाँ एक इशारा है कि अगर हम हमारे रवैयों को बदलेंगे, हम हमारे स्वभाव को बदलेंगे, हम हमारे प्राथमिकताओं को बदलेंगे, हमारे अंदरूनी भागों में हम एक बदलाव लाने की कोशिश शुरू करेंगे, उसी वक्त से हम मकारियोस हैं, हम धन्य हैं। तो इसलिए हम केवल इसलिए धन्य नहीं है कि हमें मौका मिला कि हम प्रभु के आगमन के लिए तैयार हो। हमारे अंदर, हमारे स्वभाव में, हमारे रवैयों में, हमारी आदतों में, हमारी प्राथमिकताओं में जब हम बदलाव सच में लेकर आएंगे, तभी हम पूरी तौर से प्रभु जैसा चाहता है वैसा हम धन्य बनेंगे। अब भजन संहिता के अंदर ये धन्य अवस्था के विषय में एक छोटा सा झलक हमको देखने को मिलता है, और मैं उसकी ओर आपका ध्यान लेकर जाना चाहता हूं, और फिर मत्ती 5 की ओर हम लौट कर आएंगे। भजन संहिता 36 जब हम पढ़ते हैं, 36 उसके 7 से लेके 12 तक के कलम जब हम पढ़ेंगे, तो वहाँ पर अलग अलग बातों का वहाँ वर्णन है। मैं कलमों को पढ़ नहीं रहा हूँ, लेकिन मैं जल्दी से उसका एक सार आपके सामने रखना चाहता हूँ कि एक धन्य अवस्था में क्या क्या हो सकता है। धन्य अवस्था में हमें प्रभु की ओर से एक खास सुरक्षा उपलब्ध होता है, प्रभु की ओर से प्रबंध, खास प्रावधान हमारे लिए किया जाता है। एक दिव्य संतुष्टि, एक फुलफिलमेंट, एक संपूर्णता का एहसास, एक दिव्य प्रकाशन, कुछ बातों को लेकर एक अलग सा सूझबूझ और समझ, एक प्रकाशन हमें प्राप्त होता है। और
प्रभु की ओर से एक प्रभु की साथ का एक घनिष्ठ रिश्ते के लिए एक आमंत्रण भी उसमें शामिल है। 5 बातें: सुरक्षा, प्रावधान, संतुष्टि, प्रकाशन और घनिष्ठता, इंटीमेसी। प्रोटेक्शन, प्रोविजन, फुलफिलमेंट, एनलाइटमेंट और इंटीमेसी। प्रभु जब कहता है कि तुम धन्य हो, तो उसके उस मकारियोस वाले परिस्थिति में ये सारी बातें शामिल है। तो अगर हम हमारे अंदरूनी भागों में बदलाव लेकर आएंगे तो प्रभु की ओर से सुरक्षा, प्रभु की ओर से प्रावधान, संतुष्टि, प्रकाशन और एक घनिष्ठ रिश्ता जो प्रभु का इच्छा है हम सबको लेकर कि वो हमारे साथ एक घनिष्ठ रिश्ते में जुड़े, ये सब बातें हमारे अंदर पूरी हो जाती है, संपूर्ण हो जाती है। वो कहता है कि तुम मकारियोस हो। लेकिन प्रभु की ओर से आने वाले आशीष के विषय में आपको एक और बात समझने की जरूरत है कि हम में ऐसा कोई भी नहीं है जो प्रभु से आने वाले आशीषों को पूरा पूरा अपने अंदर संभाले। प्रभु माप से नहीं देता आशीष, प्रभु हमारे माप से बढ़कर आशीष हमें देता है। ये प्रभु की ओर से एक पक्का तरीका है, इसको आप समझ लीजिए। प्रभु कभी भी आप समा सको इतना आशीष नहीं देगा। अगर आपके पास कोई आशीष है जिसको आप समझते हो कि प्रभु की ओर से मुझे ये आशीष मिला है और वो सिर्फ आप और आप तक ही सीमित है, तो ये प्रभु की ओर से नहीं है, ये शायद और कहीं से मिला आपको। यानी कहने का मतलब, प्रभु की ओर से जब मकारियोस वाला आशीष आपको प्राप्त होगा ना, वो कब होगा? जब आपके अंदरूनी भागों में बदलाव होगा। तो वो जब प्राप्त होगा तो आप खुद उसको समा नहीं पाओगे, आपके अंदर से ये उमड़कर चारों ओर फैलेगा। ये आशीष दूसरों के ऊपर प्रभाव छोड़ेगा। और इसलिए जब मत्ती 5 हम पढ़ते हैं तो वहां पर 8 बार धन्य 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 कहने के बाद तुरंत ही यीशु मसीह कहता है कि तुम जगत के नमक और ज्योति हो। क्या संसार में नमक और ज्योति जितना प्रभाव डालने वाले कोई भी धातु या वस्तु को आप जानते हो? अगर तुम धन्य हो तो तुम नमक और ज्योति हो, अगर तुम धन्य हो तो तुम प्रभावशाली हो। यीशु का कहने का तात्पर्य यह था, अगर तुम धन्य हो तो केवल तुम्हारे तक ये धन्य अवस्था या मकारियोस या आशीषें सीमित नहीं रहेगी, तुम्हारे अंदर से ये उमड़कर ये दूसरों के जीवन में जा पहुंचेगी। बाइबल फेलोशिप सेंटर पुणे 26 साल प्रभु ने आपको आशीषित किया है और आपने बड़े विश्वास योग्यता के साथ आपके अंदर आई आशीषों को उमड़ने दिया है। लेकिन अगर आपके अंदर ऐसे कोई है जो इस बात को, इस रहस्य को समझ नहीं पाए हैं, तो आज इस वचन को सुनकर समझ जाए कि प्रभु की ओर से आशीषें उमड़कर फैलने के लिए आती है। आप जितने प्रभावशाली आज तक हुए उससे ज्यादा होने के लिए मैं आपको प्रोत्साहित करता हूं कि जितना हो सके, क्योंकि अगर एक बार आप उमड़कर फैलना और प्रभाव देना शुरू करोगे तो प्रभु आपके बर्तन को और भरेगा, आपके प्याले में वो और आशीष देगा। प्रभु ढूंढ रहा है ऐसे पात्रों को, ऐसे बर्तनों को, ऐसे प्यालों को जो विश्वास योग्यता के साथ आशीषों को फैलाए। तो प्रभु नमक और ज्योति ढूंढ रहा है। और अगर हम मकारियोस है, हमने प्रभु के आशीष और उसकी तरफ से आने वाली भलाइयों को हमारे जीवन में महसूस किया है, तो उसका दूसरों तक फैलना अनिवार्य है। ये होगा होगा होगा। अब ज्योति और नमक जो उसने कहा, उसमें से कुछ सीख लेकर मैं आज मेरे वचनों को समाप्त करूंगा। तो ज्योति की तरफ मैं नहीं जाऊंगा क्योंकि इस समय हमारे पास उतना नहीं है। मैं नमक के विषय में कुछ बोलकर, हालांकि नमक के विषय में आप लोगों ने सैकड़ों संदेश इससे पहले सुने होंगे, लेकिन फिर भी कुछ बातें दोहराकर और शायद कुछ नई बात मैं आपके सामने रखना चाहूंगा। नमक, जब प्रभु ने हमें कहा कि हम पृथ्वी के नमक, तो प्रभु के मन में क्या था?
प्रभु नमक के विषय में क्या सोच रहा है। तो ऐसे मैंने जब कोशिश की समझने की कि प्रभु जब नमक कहता है या प्रभु नमक से क्या चाहता था कि हमें बताए, तो मैं लेवियों की पुस्तक में जा पहुंचा। लेवियों की पुस्तक 2 अध्याय के अंदर उसके 13वें कलम के अंदर मैंने इस तरह से पढ़ा कि तुम फिर अपने सब अन्न बलियों को नमकीन बनाना और अपना कोई अन्न बलि अपने परमेश्वर के साथ बंधी हुई वाचा के नमक से रहित होने न देना, और अपने सब चढ़ावों के साथ नमक भी चढ़ाना। नमकीन, वाचा का नमक और नमक, 3 बार एक ही आयत के अंदर नमक का इस्तेमाल किया गया है, और वो भी उसके साथ या उसके सम्मुख जो भेंट लेकर आ रहे हैं उसको लेकर, यानी आराधना के विषय में वहां पर एक ही आयत के अंदर 3 बार वो नमक का वर्णन करता है कि नमक भूलना नहीं, नमकीन बनाना, नमक भी चढ़ाना। मैं वहां पर उसको 3 अलग अलग नजरियों से देखता हूं। एक तो कि नमक क्या है, दूसरा कि नमक क्या करता है, और तीसरा कि नमक क्या याद कराता है। अब जब वो ऐसा कहता है कि तुम्हारे सब चढ़ावों के साथ नमक भी चढ़ाना, तब वो ये इजहार कर रहा है कि जितना तुम्हारा चढ़ावा महत्वपूर्ण है उतना ही महत्वपूर्ण नमक भी है। अब जब 3 बार बोल दिया है और फिर कोई नमक भूल जाए तो वो चढ़ावे का कोई अर्थ होगा? नहीं होगा। प्रभु कहता है कि जितना तुम्हारा वो बलि का वस्तु महत्वपूर्ण है उतना ही नमक भी महत्वपूर्ण है। और वो कहता है, हमें क्या कहता है कि तुम धरती के नमक हो। जितना उसकी नजर में बाकी सारी चीजें महत्वपूर्ण है उतना ही हम भी महत्वपूर्ण है। यानी जितना यीशु मसीह महत्वपूर्ण है जो बलि का वस्तु है, उतना ही उसके साथ आने वाली नमक भी महत्वपूर्ण है। हम कई बार अपने आप को छोटा समझते हैं, लेकिन यहां पर बार बार नमक ना भूलना, नमक ना भूलना, नमक भी चढ़ाना, ये बोल बोलकर प्रभु याद कराता है हमें कि हम बहुत, उसकी नजरों में हम बहुत आवश्यक है। हम अपने आप को छोटा ना समझे, वो हमारी और भी गौर कर रहा है। हम अपने आप को नमक जितना छोटा समझते होंगे, लेकिन वो कहता है कि इस नमक को भूलना नहीं। तो हम प्रभु की योजना में महत्वपूर्ण है, ये हमें समझना जरूरी है। उसकी वजह से हमें हवा में उड़ने की जरूरत नहीं है, लेकिन ये समझ हम में से कई लोगों के लिए जरूरी है, क्योंकि हम अपने आप को कई बार छोटा कर देते हैं, हम अपने आप को नजरअंदाज करते हैं, हम अपने आप को कोने में छुपा देते हैं। तो ऐसे लोगों के लिए ये एक याद है कि प्रभु के लिए जितना वो बलि का वस्तु महत्वपूर्ण है उतना ही वो नमक भी महत्वपूर्ण है। नहीं, हम अगर नमक है तो हम महत्वपूर्ण है। तो ये नमक क्या है? दूसरा कि नमक करता क्या है। उसने कहा कि तुम अन्न बलियों को नमकीन बनाना, यानी नमक के कार्यों को वहां पर बताया है। तो एक बात तो वहां पर बिल्कुल सिद्ध हो गया कि नमक चीजों को नमकीन करता है, यानी स्वाद देता है। नमक एक और चीज करता है, नमक के पहुंच जाने से बाकी सारे स्वाद पदार्थों का, मसालों का स्वाद बढ़ता है। अगर आप बहुत सारे मसाले डाल दो और नमक भूल जाओ ना, तो बाकी मसालों का स्वाद नहीं आएगा। लेकिन थोड़ा सा नमक डाल दो, सारे मसाले खिल उठेंगे। तो हम सब के लिए ये एक यादी है। अगर ये संसार में प्रभु कोई स्वाद देखता है तो वो हमारी वजह से है। दूसरा, संसार के लोगों का स्वाद बढ़ाने में हमारा एक बहुत बड़ा रोल है। हम जहां कहीं भी होंगे, हमारे वहां होने की वजह से वहां का स्वाद बढ़ना चाहिए। वो आपका कंपनी हो, आपका कलीसिया हो, आपका परिवार हो, आपका ग्रुप हो, आपके होने की वजह से प्रभु के लिए वो ग्रुप स्वाद से भरा हुआ होना चाहिए। और वहां पर जितने भी लोग हैं उनके अपने अपने स्वाद भी बाहर निकल कर आना चाहिए। कारियोस,
अगर आप मकारियोस हैं तो आपका प्रभाव चारों ओर जाएगा। कल से अगर ये बात का आपका पता नहीं है तो आप जहाँ जहाँ जाओगे आपको हमेशा खुद को याद कराने का, मैं मकारियोस हूँ, मैं नमक हूँ, मैं जहाँ भी जाऊँगा प्रभाव छोड़ूंगा और मेरी वजह से दूसरों पर उसका असर होगा होगा होगा। मैं जाऊँगा तो मेरा कंपनी आशीषित, मैं जाऊँगा तो मेरा सोसाइटी आशीषित। दूसरों के अंदर की भलाई बाहर निकालने में आप बड़े माहिर होने चाहिए। नमक प्यास बढ़ाता है। आपकी वजह से प्रभु के लिए लोगों के अंदर एक प्यास होना चाहिए। नमक हर जगह पर पहुंच जाता है। आप एक जगह पर डाल दो, थोड़े ही क्षणों के अंदर वो नमक का स्वाद आपके उस करी के दूसरे भाग में पहुंच जाता है। कितने जल्दी पहुंच जाता है। मैं कई बार जब बनाता हूं तो सोचता हूं कि यार यहाँ पे मैंने डाला लेकिन पूरे करी में स्वाद कैसे आ गया। तो नमक अपना असर बहुत जल्दी बहुत जगह तक पहुंचा देता है। हम अपने आप को छोटा समझकर हमारे असर को छोटा ना करें। प्रभु हमारे स्वाद को लेकर पहुंचा। हमारे अंदर वो गुण है कि हम कहीं पहुंच गए तो वो स्वाद फट 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 सब जगह पहुंच जाएगा। हम दिखेंगे नहीं लेकिन हमारा प्रभाव सब जगह पहुंचेगा। हम में से कई लोगों को दिखने में इंटरेस्ट है, लेकिन नमक हो भाई, नमक हो, तुम दिखोगे नहीं। तुम जब अकेले पड़े होंगे तब दिखोगे, लेकिन जैसे ही कहीं पे घुल मिल गए तो आपका प्रभाव दिखेगा। हम में से कई लोगों को जब तक हम खुद दिखते नहीं तब तक कोई चीज में रुचि नहीं है, लेकिन अगर आप मकारियोस नमक हो तो आप दिखने में ज्यादा रुचि नहीं दिखाओगे। कोई घाव पर डालने से, नमक डालने से चुभता है। यानी किसी के जीवन में पाप की वजह से कोई घाव हुआ है तो आपके वहां होने से उस घाव में चुभन महसूस होनी चाहिए। अगर आप ऐसे कोई जगह पर पहुंच जाए जहां पर गलतियां हो रही है तो आपके वहां होने से लोगों को चुभना चाहिए। मैं मेरे दोस्तों के साथ जब चाय पीने जाता था, जब मैं कॉलेज में पढ़ता था, तो मेरे वहां होने की वजह से वो गालियां नहीं बोलते थे। क्यों? क्योंकि चुभता था उनको, क्योंकि उन्होंने कभी मुझे गालियां बोलते नहीं सुना, तो उनको मेरे सामने बोलते चुभता था। तो सोच के देखिए, इसके कई अलग अलग एप्लीकेशन या प्रयोग हो सकते हैं, पर आपको ये होना है। जो बर्फ है उस पर नमक डाल दो तो वो पिघल जाता है। यानी किसी का दिल अगर पत्थर जैसा हो गया है तो नमक की होने की वजह से वो पिघल सकता है। तो नमक बहुत कुछ कर सकता है। प्रभु कह रहा है कि तुम मेरे लिए महत्वपूर्ण हो और तुम जो कर सकते हो वो भी मैं याद करता हूं। जब वो हमें नमक है कर कर बुलाता है, तुम पृथ्वी के नमक हो कर कर बुलाता है, तो ये सारे उद्देश्य, ये सारी गुण विशेषताएं जो उसने हमारे अंदर रख छोड़ी है वो भी हमारे लिए वो बोलता है। तो आप जहां कहीं भी होंगे, आपके सोसाइटियों में, आपके स्कूल में, कॉलेज में, आपके परिवारों में, आपके समाज में प्रभावशाली। क्यों? क्योंकि आप मकारियोस हो, क्योंकि आप प्रभु के द्वारा आशीषित हो। आपका प्रभाव दूसरों तक पहुंचना चाहिए। तो ये था नमक क्या है और नमक क्या कर सकता है और नमक क्या याद कराता है। नमक के विषय में लेवी 2 और 13 में हमने पढ़ा कि ये यहोवा कहता है कि वाचा का नमक है। यानी जब जब वो नमक को देखता है तो वाचा को याद करता है। मेरे और ईश्वर के बीच में जो वाचा है वो बीच में खड़ा रहता है। जब जब वो मुझे देखता है तो वो वाचा को याद करता है। जब वो मुझे नमक कर कर बुलाता है तो वो मुझे देख तो रहा है लेकिन फिर उसको उसका वाचा याद आता है। जैसे एक पति और पत्नी के बीच में एक वाचा है, तो अगर पति और पत्नी के बीच में वाचा है तो जब पति पत्नी को देख रहा है तो उसको इस वाचा के अंदर से उसको देखना चाहिए। तो पत्नी के अंदर कोई कमजोरी है तो ये वाचा के अंदर के देखने से वो कमजोरी को वो संभालेगा, क्योंकि वाचा उसको मजबूर करता है। अब समझे मेरी बात को। कुछ ऐसा ही जब वो हमें कहता है कि तुम पृथ्वी के नमक हो, तब वो अपने वाचा को याद करता है। अरे ये मैं जैसा सोचा वैसा निकला नहीं है, लेकिन मेरा इसके साथ एक वाचा है। मेरे पुत्र यीशु मसीह के द्वारा इसके साथ एक मेरा वाचा है। तो हम सब के लिए एक बचाव है
जब जब यहोवा ऐसा कहता है कि तुम नमक हो, तो वो बुलावा ही हमारे लिए, वो या वो नाम जो हमारे लिए उसने रख छोड़ा है, वो खुद अपने आप में हमारे लिए एक बचाव है। वो यहोवा को याद कराता है उसके वाचा के विषय में। तो जब यहोवा कहता है कि तुम नमक हो, तो ये सब बातें शामिल है। अगर हम पृथ्वी के नमक है, तो संसार की दृष्टि से भी देखा जाए तो नमक कोई कम महत्वपूर्ण नहीं है। ये तो अभी टाटा सॉल्ट इत्यादि के आने के बाद नमक बहुत सस्ता हो गया, लेकिन एक जमाना था जब नमक इतना सस्ता नहीं होता था। नमक बहुत जल्दी से मिलता ही नहीं था, क्योंकि समुंदर से उसको लाना पड़ता था। तो सारे देशों में नमक मिलता भी नहीं था। तो बहुत सारे राज्यों का उतार चढ़ाव नमक की वजह से तय हो जाता था। बहुत सारे राज्य ये जो नमक के ऊपर टोल टैक्स लगाकर अपना गुजारा करते थे। तो ये जैसे राज्यों के लिए सॉल्ट वेज हुआ करते थे कि भाई हमें कोई अंदरूनी भागों में जो राज्य है उनको नमक चाहिए, तो कहाँ से लाएंगे? तो वो समुंदर से लाएंगे, लेकिन समुंदर से लाने के लिए कोई दूसरे राज्यों से होकर तो निकलना पड़ेगा ना। तो उस राज्य से निकलते वक्त उनको सॉल्ट टैक्स देना पड़ता था। तो कई सारे राज्यों का गुजारा ये सॉल्ट टैक्स से हो जाता था। सोने को लेकर जितने युद्ध हुए, उससे ज्यादा युद्ध नमक को लेकर हुए। जब गुलामों का मार्केट में सौदा होता था, तो कई बार नमक से होता था। नमक से गुलामों को खरीदा जाता। और जो हम बहुत ही आम साधारण तरीके से इस्तेमाल करते हैं शब्द सैलरी, सैलरी मिला क्या? वो जो सैलरी शब्द है वो भी नमक से आया, सॉल्ट में से आया, क्योंकि एक महीना काम करने के बाद उसको तनख्वाह जो है वो नमक में देते थे। तो इंसानी या सांसारिक दृष्टि से देखा जाए तो भी नमक कहकर प्रभु ने हमारे पदवी को ऊंचा कर दिया है। लेकिन अब आज के इस परिस्थिति में नमक बहुत सस्ता हो गया है। कुछ इसी तरह जैसे हम मसीहों ने अपने आप को छोटा कर दिया है, हमने हमारे प्रभाव को भी छोटा कर दिया, और हम अपने आप के बारे में भी बहुत छोटा सोचते हैं। लेकिन बाइबल फेलोशिप सेंटर पुणे ऐसा नहीं सोचेगा। वो समझ गया है कि वो एक मकारियोस कलीसिया है, एक धन्य कलीसिया है। पिछले 3-4 महीनों में जो मौका मिला उसकी वजह से नहीं, अंदरूनी भागों में बदलाव करने की वजह से, रवैये को, स्वभाव को, आदतों को, प्राथमिकताओं के बदलने की वजह से वो एक मकारियोस कलीसिया बन गया है। और इसलिए वो उमड़ता हुआ प्रभाव दूसरों तक छोड़ेगा, जैसे नमक छोड़ता है। नमक अपना स्वाद छोड़ सकता है क्या? यीशु कहता है हाँ, नमक अपना स्वाद छोड़ सकता है। वो जब दूसरे चीजों के साथ मिलावट में आ जाता है, उसके अंदर मिलावट हो जाता है, या उसको डाइल्यूट किया जाता है, यानी उसमें पानी का मिलावट हो जाए, तो वो अपना स्वाद छोड़ सकता है। मैं टाटा सोल्ट के विषय में नहीं बोल रहा हूं। पुराने जमाने में जब वो नमक समुंदर से लेकर आते थे तो उनको एक कपड़े में बांध कर उसको हर करी के अंदर उसको डालते थे। धीरे धीरे उसके अंदर से नमक का स्वाद करी में जाता, लेकिन कुछ समय के बाद फिर वो गुच्छा ऐसे ही रह जाता और उसमें से स्वाद नहीं निकलता। तो उस अवस्था में उस नमक को फिर कोई जमीन पे नहीं फेंकते, क्योंकि जमीन पर फेंकने से जमीन बंजर हो जाता, इसलिए उसको रास्ते पे फेंकते। और इसलिए यीशु मसीह कहता है कि नमक अपना स्वाद खो दे तो फिर वो सिर्फ पांव के नीचे कुचल जाने के लायक है। अगर हमारे अंदर करप्शन आ जाए, हमारे अंदर मिलावट आ जाए, हम शुद्ध ना बने, शुद्ध मन वाले, शुद्ध दिल वाले, शुद्ध चरित्र वाले ना बने, मिलावट आ जाए, सांसारिक मिलावट, शैतान की ओर से आने वाली दुष्ट मिलावट, पाप की मिलावट, ये सारी मिलावटों की वजह से हमारे अंदर से जो स्वाद निकलना है वो कम हो सकता है, हमारा प्रभाव जो है वो कम हो सकता है। और ऐसी अवस्था में फिर हम सिर्फ पैरों तले रौंदने जाने के लायक रह जाएंगे। तो सॉल्ट
कैन बिकम यूजलेस लाइक दैट। और दूसरा एक तरीका जिससे नमक बिल्कुल बेकार हो सकता है वो तब है जब नमक एकत्रित हो जाए और एक उसका गट्ठा बन जाए। कलीसिया बहुत समय तक इस तरह का एक स्वभाव दिखाया है कि संसार में घुलना मिलना नहीं, नमक सिर्फ नमक के साथ रहना, इकट्ठा होकर रहना। हम अगर संसार में मिल भी जाए और उस संसार के अंदर पूरी तरह से फैल ना जाए, हम ऐसे गुट बनाकर रहे, हमें पसंद है ना, हमें दूसरे विश्वासियों के साथ मिलकर रहना ज़्यादा पसंद है। हम दुनियादारी लोगों के साथ ज़्यादा घुलना मिलना नहीं चाहते, कहीं उनका असर हम पे आ जाए तो। हमें डर लगता है, क्या नमक को कभी डर लगता है? नमक जब करी के अंदर जाता है, दाल के अंदर जाता है, तो उसको ऐसा डर लगता है कि दूसरे चीज़ का स्वाद मुझ में आ जाएगा। कई बार हमें प्रभु ने हमारे अंदर जो बदलाव किया है उसके ऊपर भरोसा ही नहीं है, और इसलिए हम ऐसा सोचते हैं कि हम संसार में जाएंगे तो संसार का असर हम पर आ जाएगा। पर अगर हम ऐसा सोचकर ऐसे छोटे छोटे लंप, नमक के लंप बनकर रह जाएंगे, आप सोच के देखिए, आप खा रहे हो और उसमें नमक का एक छोटा सा पीस आपके मुंह में आ गया, क्या हो जाएगा? वो आपको नमकीन नहीं, फिर कड़वा लगेगा। और वही नहीं, एक साथ उतना सारा नमक जाने से ऐसा लगेगा आपको जैसे कि आपको उल्टी करना हो। तो प्रभु का हमारे विषय में कभी भी ये तात्पर्य है ही नहीं कि हम एकत्रित होकर इधर उधर एक गुट बनकर या एक लंप बनकर पड़े रहे। प्रभु की इच्छा यही है कि हम फैल जाए, समाज में फैल जाए, हम हर जगह पर हमारा जो प्रभाव है उसको पहुंचाए, बचाए, संसार को बचाए। हम जहाँ पर होंगे वहाँ पर स्वाद लेकर आए, बचाव लेकर आए, दर्द लेकर आए, अलग अलग चीज़ें जो मैंने नमक के विषय में आपके सामने रखा। उसी तरह ज्योति भी है। ज्योति जहाँ पहुँचेगा वहाँ पर बहुत कुछ ज्योति हासिल करता है, गर्मी पहुँचाता है, अंधकार को हटाता है, बदलाव लेकर आता है। अगर हम धन्य हैं तो हमारे द्वारा प्रभाव होना अनिवार्य है। 26 सालों तक बाइबल फेलोशिप सेंटर ने पुणे शहर में प्रभाव छोड़ा है और आगे भी और प्रभावशाली आप बनोगे। थोड़ा और इंटेंशनल हो जाइए। आप जहाँ कहीं भी हो वहाँ पर पूरे आत्मविश्वास के साथ आप रहिए कि कैसे नहीं होगा, मेरी वजह से आशीष फैलना चाहिए, मेरी वजह से प्रभाव फैलना चाहिए। मेरे पास्टर जो बोलते मेरे विषय में कि मैं हूं, वो मैं हूं। यीशु मसीह जो पवित्र वचन के द्वारा मेरे बारे में कहता है वो है, और वो प्रभाव मैं रख छोड़ूंगा। मैं संसार को बदलने में काम में, प्रभु के काम में आऊंगा। प्रभु के अंदर से ये आशीषें आपके चारों ओर उमड़ कर जाए और बहुत लोगों के लिए एक आनंद और खुशी का कारण बने। यही मेरे आप सब के लिए इच्छा है। यही इच्छा करते हुए मैं प्रभु के सामने दुआ आप सबके लिए करना चाहता हूँ। प्रभु जी, धन्यवाद इस बाइबल फेलोशिप सेंटर पुणे के लिए, जिनको 26 साल पूरा करने का तूने सौभाग्य दिया। शुरुआत बड़ी छोटी होगी, लेकिन तूने उनकी तादाद को बढ़ाया है। एक बहुत बड़ा झुंड बनकर आज पुणे शहर में वो आराधना करते हैं, संगति करते हैं, और केवल जहाँ पर मिलते वहीं नहीं, उनकी सेवकाइयों को आज अन्य क्षेत्रों में बढ़ाया है। लगभग 25 से ज़्यादा सेवक लोग अलग अलग जगहों पर उनके द्वारा आशीषित होकर उन आशीषों को दूसरे जिलों में, तालुकों में फैला रहे हैं। सबके ऊपर भी तेरी आशीषें बोलते हैं। ये एक प्रभावी कलीसिया है और ये आगे भी ऐसा ही बना रहे। ये एक मकारियोस कलीसिया बन जाए और बहुत लोगों के लिए ये एक आशीष का कारण बन जाए। प्रभु जी, ये लॉकडाउन ने हमारे चारों ओर के माहौल को बहुत बदला है और हमें अब बहुत ज़्यादा ये बात के लिए आगे खड़े रहना पड़ेगा कि हमारे द्वारा जल्द से जल्द लोगों के अंदर बदलाव आए, लोग
जल्द से जल्द हमारे स्वाद को परखे और उनके अंदर से भी स्वाद निकल कर आए। जल्द से जल्द लोग प्रभु तेरी ओर मन फिराए, क्योंकि तेरा आगमन नजदीक है। हम सबके सामने समय ज्यादा नहीं है, हम सब की तू मदद करना। एक और बार बाइबल फेलोशिप सेंटर को तेरे हाथों में सौंपता हूँ, स्वर्गीय आशीषें उन पर बोलता हूँ। ये मौका तूने मुझे दिया उसके लिए धन्यवाद, प्रार्थना सुना इसके लिए धन्यवाद। यीशु मसीह के नाम से आमीन। प्रभु आप सबको आशीषित करे। प्रियानो, ही वेळ आहे पुन्हा एकदा आराधना करण्याची. इट्स टाईम टू वर्शिप द लॉर्ड. परंतु प्रियानो, आपल्या देण्याने आपण आराधना करू. मी दरवेळेस म्हणते की जेव्हा केव्हा आम्ही दानार्पण देतो तेव्हा आम्ही काय करत असतो? देवाची आराधना करतो. इट इज अ वे टू वर्शिप द लॉर्ड. गिविंग इज द वे टू वर्शिप द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, प्रॉव्हर्ब्स 3:9 असं सांगतं की जेव्हा आम्ही आमचं दानार्पण प्रभूला देतो, जेव्हा आमचं दान आम्ही प्रभूला देतो तेव्हा आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही त्याचा सन्मान करतो. आणि म्हणून प्रियानो, जेव्हा तुम्ही दान अर्पण देता, किती आहे ते महत्त्वाचं नाही आहे, कसं देता ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून कारण त्याच्याद्वारे तुम्ही प्रभूची आराधना करता, त्याच्याद्वारे जे काही तुम्ही देता त्याच्याद्वारे तुम्ही देवाचा सन्मान करता. वी ऑनर गॉड विथ आर ऑफरिंग्स. आणि म्हणून प्रियांनो, ही वेळ आहे देण्याची. तुम्ही घरी असताल, तुमच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमचं ऑफरिंग ॲन्व्हलपमध्ये एकत्र करू शकता आणि चर्चमध्ये येऊन टाकू शकता, किंवा स्क्रीनवर आपल्याला जे अकाउंट आहे, अकाउंट नंबर दिले जातील आणि त्याच्यावर तुम्ही निश्चित तुम्ही ऑफरिंग्स देऊ शकता. थँक्यू. कोई नहीं कर सकेगा तेरे प्यार से मुझको अलग, कोई नहीं दे सकेगा ऐसा प्यार तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं कर सकेगा तेरे प्यार से मुझको अलग, कोई नहीं दे सकेगा ऐसा प्यार तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना. चाहे छोड़े मुझको ये ज़माना, चाहे छोड़े मुझको मेरे अपने, फिर भी तू नहीं छोड़े मेरा साथ. मैं जाऊं सागर से गहरा, उड़ जाऊं अंबर से ऊंचा, फिर भी तुझे मैं पाऊं मेरे साथ. कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना, कोई नहीं तेरे बिना. Heavenly Father, we thank you and we bless you, Lord, for your faithfulness to the last 26 years. We thank you for your word which says, I will build my church and the gates of hell shall not prevail against it. And we thank you that, Lord Jesus, you are
the chief shepherd of Bible Fellowship Center. You are the cornerstone. You are everything to us. And we bless you, Lord. Father, we thank you. We bless you. Lord, we thank you for not only for Bible Fellowship Center here and for the last 26 years of faithfulness, but also for every branch church that has branched out of this. Each and every church, and we choose to bless you for it. We thank you for all the servants whom you have raised up, each one of them. We speak a word of protection over them, and let your kingdom be established. We thank you for the city of Pune. We thank you for the state of Maharashtra. And we pray that let the vision that you have for your body of Christ, O Lord, we pray let it be done. Let it be done according to your will. We thank you for all the wonderful lives that have been transformed when they have had an encounter with you. We pray for more lives and more souls to be reached out and saved, and they have this wonderful experience of knowing you, Lord Jesus. We thank you, Lord. We thank you for every member of this body of Christ. We thank you for all your faithfulness in the last 26 years, and especially adding one more year. May we now go boldly and proclaim the gospel. And Lord, that many would come into your kingdom. We thank you, Lord. We thank you for our dear pastors, all our BFC pastors who are toiling in your field, O Master. And may the harvest be plentiful. We thank you, we bless you. In Yeshua's name we pray. Amen. प्रियांनो, परत एकदा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. जे पाचारण ह्या मंडळीवर आहे ते पवित्र शास्त्राच्या वचनानुसार प्रेषणांच्या कृत्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी वचनाचा प्रसार होत गेला. आणि ह्या मंडळीचं समर्पण तेच आहे की आम्हाला वचनाचा प्रसार झालेला पाहायचा आहे. आणि प्रियांनो, येत्या दिवसांमध्ये आम्ही तो वचन वेगवेगळ्या ठिकाणी पोचलेलं पाहिलेलं आहे. मागच्या काही दिवसामध्ये वेगवेगळे फोन येऊन लोकांनी विशेष आभार मानलेत की पास्टर, तुमच्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. माझा विश्वास आहे प्रियांनो की देवबाप त्याचं वचन ह्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये ते वचन जात राहणार आहे, जाणार आहे, पोचणार आहे. पण एकच गोष्ट सांगतो प्रियांनो, हे जे काही सर्व कार्य आहे कुठल्याही एका व्यक्तीचं नाही आहे, एका मनुष्याचं नाही आहे. प्रियांनो, हे जे कार्य आहे हे एक मंडळी म्हणून मागील 26 वर्षामध्ये मी प्रभूला धन्यवाद देतो आमच्या सर्व कमिटी मेंबर्सबद्दल की त्यांनी त्या ठिकाणी प्रियांनो फार उत्तम निर्णय घेऊन, प्रार्थनापूर्वक निर्णय करून ह्या मंडळीला सहाय्य केलेलं आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद देतो कारण ह्या मंडळीमध्ये त्यांनी आम्हाला ठेवलं आणि त्याच्या सर्व कृपेसाठी, त्यांनी केलेल्या सर्व उपकारासाठी आम्ही नाही का प्रभूला जेवढं धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे. आणि ही संधी आम्ही घेतो आणि तुम्हा प्रत्येकाचं धन्यवाद करतो. थँक्यू सर्वांना, खूप थँक्यू. सर्व कमिटीज, लीडर्स, व्हॉलेंटियर्स जे पडद्यामागं काम करणारे आणि आता पण टेक्निकल टीम जे आहे ते रात्रंदिवस कष्ट करतात आणि खूप मेहनत घेत आहे. आणि म्हणून थँक्यू सो मच. सर्वांचे प्रत्येकाचा जो सहभाग आहे तर नाही का, लहान लेकरापासून वृद्धापर्यंत प्रत्येकासाठी आणि प्रत्येकाला थँक्यू सो मच. विशेष करून प्रत्येक परिवाराबद्दल प्रभूला धन्यवाद. आय रिअली थँक गॉड. ओके, थँक गॉड फॉर इंग्लिश चर्च. इंग्लिश मंडळीच्या प्रत्येक परिवाराबद्दल, यू नो, युअर कमिटमेंट फॉर द चर्च. थँक्यू पास्टर जॉन्सन अँड सिंथ्या अँड द फॅमिली. इंग्लिश चर्च तुम्ही चालवता आणि प्रभूला धन्यवाद. प्रियांनो, मी प्रभूला धन्यवाद देतो प्रत्येक परिवारासाठी की जे आमची काळजी घेतं. मी तुम्हाला सांगतो, लॉकडाऊनमधला एक अनुभव. एक दिवस रेचलला थोडंसं त्रास होत होता म्हणून एक रविवारी स्वयंपाक बनवलं नव्हतं. पण तुम्हाला म्हणतो एका परिवाराने प्रियांनो लॉकडाऊन चालू असताना आमच्याकडं जेवण पडलं. इट वॉज अ मिरॅकल ऑफ गॉड. आमच्यासाठी तो चमत्कार होता, पण कदाचित त्यांच्यासाठी ते पास्टरांची काळजी होती. अशी काळजी घेणारे खूप मंडळीतले खूप कुटुंब, परिवार देवाने उभे केले. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो,
प्रभूला धन्यवाद देतो आमच्या प्रार्थनेच्या स्त्रियांच्या टीमसाठी, ज्या हूर आणि अहरोनासारखा आमच्या हात वर ठेवून उचलून धरणाऱ्या आहेत. जी प्रार्थनेची टीम आहे त्याबद्दल देवाचे आभार मानतो. आमच्या मंडळीमध्ये असलेल्या सर्व 16 लीडर्सचे आय रिअली थँक गॉड की ह्या मंडळीचं सर्व पालकत्व, लोकांची काळजी घेण्याचं काम ते एकत्र करतात. आय रिअली थँक्यू. प्रभूला धन्यवाद. आय जस्ट वॉन्ट टू थँक्यू ऑल्सो कॉयर टीम. यू हॅव डन ग्रेट जॉब. म्हणून मागील काही वर्षांमध्ये आम्हाला स्तुती स्तवनामध्ये चालवलं. प्रभूला धन्यवाद देण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी आय रिअली अप्रिशिएट यू गाईज. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि प्रियांनो, मला असं वाटतं मंडळीतली प्रत्येक व्यक्ती नाही का, इंग्लिश चर्च, मराठी चर्चमधली प्रत्येक व्यक्ती काही ना काही नाही का सेवा करत आहे. आणि थँक्यू सो मच. थँक्यू फॉर सर्विंग इन द चर्च. थँक्यू फॉर सर्विंग इन द फॅमिली. आणि प्रियांनो, नाही का, हे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबाचं आपण भाग आहोत. आणि आम्हाला खूप नाही का आनंद वाटतो आणि आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला उत्तम कुटुंब लाभलं आहे आणि आमचे फॅमिली मेंबर्स तुम्ही आहात, आम्ही दरवेळेस म्हणतो. आणि म्हणून तुमच्या सर्व प्रेमासाठी थँक्यू फॉर युअर लव्ह. नाही का, आमच्याबरोबर तुम्ही उभे आहात, आम्हाला तुम्ही सपोर्ट करता. थँक्यू सो मच. आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता. प्रियानो, प्रार्थनेशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही, प्रभूचं कार्य पुढं जाऊ शकत नाही. आणि मंडळी प्रार्थना करते. तुम्ही दरवेळेस जेनरसली तुम्ही देता, मंडळी ही देणारी आहे, म्हणून नाही का प्रभूला धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये सुद्धा नाही का अनेकांच्या गरजा भागवणारी ही मंडळी आहे. नाही का, सोशल वर्कच्या टीमसाठी आम्ही धन्यवाद देतो की नाही का जी सर्विंग करणारी, स्वयंपाक करणे, सर्व गोष्टींमध्ये आपले चर्चमधले स्टाफ जे आहेत सर्वांबद्दल नाही का धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रियांनो, मी प्रभूला धन्यवाद देतो आपल्या संडे स्कूल टीचर्ससाठी. मागील वर्षभर त्यांनी लेकरांना सांभाळलं, पण ह्या मागच्या 4 महिन्यामध्ये देखील लॉकडाऊन असताना प्रत्येक लेकरांना आठवड्यातून फोन जाऊन त्यांची वैयक्तिकरित्या त्यांना तयार करण्याचं काम ते करतात. वी रिअली थँक गॉड फॉर संडे स्कूल टीचर्स. आय थँक गॉड फॉर द टीनेजर लीडर्स. आणि ते देखील त्या ठिकाणी काम करतायत. आय थँक गॉड फॉर द यूथ लीडर्स. यूथ लीडरबद्दल प्रभूला धन्यवाद. ते तरुणांना चालवत आहेत आणि मंडळीचं प्रत्येक जण त्यांच्या प्रमाणाने ते काम करत आहेत आणि ह्या मंडळीतल्या प्रत्येक भागामध्ये ते उभे करतायत. प्रभूला धन्यवाद. आणि प्रभूला धन्यवाद देतो आमच्या कमिटीच्या प्रत्येक सभासदासाठी. देवाला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ईच वन ऑफ देम. स्टाफसाठी प्रभूला धन्यवाद. रॉबिन दादा, किरण, निलेश आणि सर्व बाकीचे जे स्टाफ आहेत त्या सर्वांबद्दल प्रभूला धन्यवाद. यू आर अ ग्रेट गाईज. आणि आय थँक गॉड फॉर सुशांत, गौरव, सॉलोमन, आकाश, करण आणि शालोम. तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने मंडळीच्या प्रत्येक भागामध्ये सहभागी झालात. प्रभूला धन्यवाद. प्रियांनो, या सर्व लॉकडाऊनमध्ये अजून एक छान गोष्ट झाली आणि म्हणजे एक छोटंसं बायबल स्कूल घेतलं गेलं रोज. आणि आय थँक गॉड फॉर वंदनाताई की ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा बायबल स्कूल आपण चालवलं आणि ते सुद्धा गुगल मीट त्याच्यावर ते. आणि सगळे जे टीचर्स होते त्यांच्यासाठी आभारी आहे. वी थँक गॉड. प्रियांनो, खरंच प्रभू चांगला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रभूला धन्यवाद देवबापा, तुझे आभार मानतो. प्रियांनो, त्या देवामुळं तुम्ही आमच्या जीवनामध्ये आहात. बिकॉज ऑफ हिम यू आर इन दिस मिनिस्ट्री. माझा विश्वास आहे की देवबाप तुमच्या गरजा पूर्ण करते. प्रभूमधले तुमचे श्रम व्यर्थ नाही. जे तुम्ही पेरणी केलेली आहे त्याची कापणी अद्भुतरित्या तुम्ही पुढं करणार आहात. अद्भुतरित्या त्याचं सामर्थ्याचा अनुभव घेणार आहात. प्रियांनो, थँक्यू व्हेरी मच. ओके, एव्हरीवन. ओके, कदाचित एखादं नाव राहून गेलं असेल, पण आम्ही नावापेक्षाही प्रत्येकाचं मनापासून आभारी आहोत. आय रिअली ॲप्रिशिएट यू. थँक्यू. आय रिअली ॲप्रिशिएट सारा आणि अभिषेक ॲज अ फॅमिली. आय रिअली थँक गॉड फॉर बोथ ऑफ देम. ओके, मग एक लेकरं म्हणून नव्हे, पण ते देवाच्या सेवेमध्ये आहेत. प्रभूची स्तुती असो त्यांच्या जीवनाबद्दल. आय रिअली ॲप्रिशिएट अँड थँक्यू. थँक्यू रेचल
फॉर सपोर्टिंग इन दिस मिनिस्ट्री. आणि माझा विश्वास आहे मंडळी तुम्हा प्रत्येकाचे परत एकदा आभारी आहे. थँक्यू. थँक्यू सो मच अँड अ बिग गॉड ब्लेस यू सर्वांना. थँक्यू. प्रियांनो, आपण मी एकदा प्रभूला परत एकदा धन्यवाद देतो आणि आपण आपल्या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करणार आहोत. प्रार्थना करूया. आणि जर तुमच्या वेळी कोणी आजारी आज असेल प्रियांनो, तर प्रभूचं आरोग्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात प्रभू मोकळं करणार आहे. जस्ट बिलीव्ह गॉड विल हील यू. देवापा, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. देवापा, ह्या महाराष्ट्रामध्ये तुझी कृपा आम्ही मागत आहोत, तुझ्या आरोग्याचा हात मागत आहोत. देवापा, ह्या कोविडच्या आजाराच्या विरोधात आम्ही उभे आहोत येशूच्या नावामध्ये. देवापा, आम्ही तुझ्या आरोग्याचे तुझं स्वतःचं वचन सांगतो बापा इर्मया 33:6 की तुझ्या नगराला मी आरोग्याचे उपचार करेन. देवापा, ते आरोग्याचे उपचार ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक नगरामध्ये घडू दे माझ्या देवा, आणि प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होऊ दे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि आजच्या ह्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही आज त्या प्रत्येक भावाबहिणीसाठी प्रार्थना करतो, तुझ्या आरोग्याचं हात त्यांच्यावर तू ठेव. पूर्ण आरोग्य येशूच्या नावामध्ये त्या दुखण्याला, त्या विकाराला, त्या सैतानाच्या बंधनाला मी आज्ञा करतो. सैताना सोड येशूच्या नावामध्ये. आउट इन जीसस नेम. प्रभू, येशूच्या नावामध्ये शरीरा बरा हो. प्रभू, आम्ही तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं करत आहोत. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशूच्या नावामध्ये त्या कानाच्या दुखण्याला आम्ही आरोग्य म्हणतो. येशूच्या नावामध्ये कोणाला तरी रात्री स्वप्नामध्ये त्रास होतोय, भीती वाटतीये, येशूच्या नावामध्ये त्या भयाच्या आत्म्याला आज्ञा करतो, निघ येशूच्या नावामध्ये. प्रभू, आम्ही तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य मोकळं करत आहोत. धन्यवाद देतो, स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रिय, आपण मत्त्याचा शुभवर्तमान याचा 28 अध्याय 18 वचनापासून पुढे वाचूया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आमच्या सर्वांसह आतापासून युगानुयुग राहो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. त्याची कृपा दृष्टी तुमच्यावर असो. त्याचा मुखप्रकाश तुम्हावर पडो. त्याची शांती तुमची अंतःकरण आणि तुमची मनं ख्रिस्त येशूमध्ये राखली जाओ. येशूच्या नावामध्ये आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.